रेशन धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय। संपाचा आजचा 6वा दिवस असून त्याचा मोठा परिणाम धान्य वितरणावर होतोय। कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला 12.5 ते 13,000 मेट्रिक टन धान्याचं वितरण केलं जातं। मात्र या बंदमुळे धान्य वितरणावर मोठा परिणाम झालाय। जिल्ह्यात गेल्या 6 दिवसात 3,000 मेट्रिक टन धान्याचं वितरण ठप्प झालंय। यामध्ये आजचा हा संपाचा 6वा दिवस आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 1670 धान्य दुकानदार यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या या मागण्यांकडे सरकारने वेळोवेळी निवेदन देऊन आम्ही प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्याकडे सातत्यानं सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे आणि आजचा हा 6वा दिवस असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1670 दुकानदार सहभागी झालेले आहेत। जवळपास 3,000 मेट्रिक टन धान्य वितरण गहू आणि तांदूळ ठप्प झालेला आहे। आमच्या या मागण्यांकडे सरकारने गांभीर्यानं पाहावं, आमच्या हे प्रश्न सोडवावेत। प्रत्येक रेशन दुकानात 4G ई-पॉस मशीन द्यावं, 300 रुपये मार्जिन मनी मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी हा देशव्यापी संप आहे। जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय। मात्र राज्य आणि देश पातळीवरील अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं या प्रश्नांची जोपर्यंत सोडवणूक होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रेशन दुकानदार संघटनेनं केलाय। तसंच येत्या 16 जानेवारीला दिल्लीत धडक देण्याचा इशारा संघटनेनं दिलाय।